नमस्कार मित्रांनो, आपल्या आर के डेली ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दौंड तालुक्यातील पडवे गावामध्ये असलेल्या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य पीर बाबा मंदिर. या ठिकाणाची शांतता, निसर्ग आणि धार्मिक वातावरण मनाला वेगळाच आनंद देत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आम्ही आता मंदिराच्या दिशेने प्रवास करत आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवगार निसर्ग, शेत आणि मोकळी हवा अनुभवायला मिळत आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेले हे ठिकाण खरोखरच मन प्रसन्न करून टाकते. इथं थांबून आम्ही जरा एक देवाला नारळ आणि अगरबत्ती वगैरे सामान घेतलेलं आहे देवपूजेसाठी. आणि तोपर्यंत आमचं बारकं झोपी गेलंय कंटाळून गाडीमध्ये उड्या मारून मारून. आपण एका मंदिरापाशी आलोय. एकदम हिरवगार गार्डन आहे इथं, बसायसाठी बैठक, बाकडे. या साईडला तुम्हाला जिम पण बघायला भेटेल. सकाळचं जर कोणी वरती डोंगरावरती असेल, काय माहिती आहे गावातली माणसं येत पण असेल, मुलं वगैरे. जिमचं बरंच साहित्य आहे इथं. एवढी झाडी हिरवीगार. ही आपली गाडी. खरं सांगायचं झालं तर इथं ना आता सध्या कोणच नाहीये. आम्हीच आलोय. आम्ही दरवाजा पण उघडलाय. हे बारकं. चला तर. आतमध्ये पण एकदम स्वच्छ आहे. मला हे झाड खूप आवडले, एकदम हिरवगार. मेन गोष्ट बघायची झाली ना तर ह्या झाडाला जे त्यांनी चिमण्यांना पाखरांना खाण्यासाठी जे बांधले ना, खूप मस्त आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. दर्शन वगैरे झाले. आम्ही नारळ फोडला, प्रसाद खाल्ला. आता जाऊन निघालो माघारी. जरा वेळ बाहेर बसायचं जाऊन. खूप छान वाटते येतं. मस्त गार हवा सुटली येतं. सगळीकडे झाड आहेत. ही साईडची तुम्हाला झाडं दिसत का? त्याची पिवळी फुलं खूप छान लागतात. फक्त एवढं की याचा कचरा भरपूर होता या पाल्यांचा. चला बसूया जरा वेळ. ऊन पण भरपूर आहे. पण तुम्ही एक बघितले का, बॅक साईडला जे पूर्ण म्हणजे तुम्हाला कळून आलं असेल की मंदिर पूर्ण डोंगरावरती आहे. खाली एवढं छान वाटते ना बघायला. पण तोपर्यंत यांचं फोटोशूट चालू आहे. करू द्या. तोपर्यंत आपण जर इकडे बघू, कसलं भारी वाटते. एकदम मस्त. हे पडवी गाव. आय लव्ह पडवी गाव. छान आहे बोर्ड पण. कसं आहे,
ह्याला लय आवडतं बाहेर आल्यावरती असं ग्राउंडमध्ये बसून खेळायला. शक्यतो पुण्यामध्ये कसं आहे ना, ते घरातच असतं बसून. बाहेर आलं मग इथे मनासारखं असते जरा वातावरण. ही जिम मॅडम चाललंय जिम करायला. आम्ही दोघांनी ठरवलं आता इथं हाय तोपर्यंत वरती घरी नका का करा ना, पण इथं तरी जरा हाय तोवर व्यायाम करावा. काय तेवढे जरा तब्येत कमी झाली ती झाली दोघांची बी. बघू हे मी तिला दाखवतो कसं करायचं ती तिला माहीत नाही कसं करायचं. तिने मला विचारलं होतं हे काय आहे. थोडी शायनिंग मारली. कसं झालंय चांगलं वाटलं तर सांगा जरा. काय गाडीतून उतरून एडिटिंग कसं झाले. चला निघूया माघारी आता, घराकडे जायचंय. ऊन बिले लागायला लागले, पोरगो कंटाळ. तिथूनच आपण नारळ घेतला होता म्हणजे देवाला ते उद्याचं सामान. गाव तसं मस्त आहे म्हणजे एवढे जास्त काय माणसं नाही गावामध्ये. गाव मस्त आहे असं पटांगण आहे पूर्ण गावा. ती कमान कमान. आता आपण आलोय पाटस कसे. ज्यावेळेस आम्ही पुण्यावरून इकडं पाटस येतो ना, तेव्हा याच कमानीच्या पलीकडे साईडला स्टँड आहे पाटसचं. तिथे थांबते बस, तुम्हाला दिसेलच. हा तो ब्रिज. ह्या ब्रिजच्या खालून जावं लागतं पलीकडे. बरं तुम्हाला दिसेल. आता हे बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल हा रोड. कोण कोण बघताय काय माहीत माझा व्हिडिओ. जर कोणी इथलं असेल बघणार तर त्यांना कळून जाईल. चला घरी निघालं आता. तुम्हाला तर टोल नाका दिसेल, पाट्याचा टोल नाका आहे. ज्यावेळेस आम्ही इथून पुण्यावरतून गावाला म्हणजे माझं गाव इंदापूर आहे तिकडे होताना आपल्याला हा टोल नाका पास करावा लागतो. गाडीवरती आल्यावरती गाडीवरतून पलीकडे साईडला जागा आहे टू व्हीलरला. आता इथून व्हिडिओमध्ये एवढं काही क्लिअर दिसत नसेल तुम्हाला टोल नाका. इथून आतमध्ये आपलं गाव आहे ऋतुयाचं, तिकडे चाललं आहे. याच रोडने जर तुम्ही सरळ गेला ना तर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. व आपण कधी वेळ भेटला तर तिकडे जाऊन पण एक ब्लॉग शूट करूया. तुम्हाला नक्कीच मी एक मंदिराचा मस्त व्हिडिओ शूट करून दाखवेल. तिथं पण जाताना ना एक नदी लागते, खूप मोठी नदी आहे तिथं. बघ चल जाऊया घरी आता, लय कंटाळा आला आहे आम्हाला पण. आपण घरापाशी आलो आहे ॲक्च्युली. ह्या पाटस आणि दौंड ह्या रोडच्या मध्ये एक वायरलेस फाटा म्हणून गाव आहे. तिथं माझ्या मिसेस म्हणजे ऋतुयाचं गाव आहे ते. आम्ही ॲक्च्युली इकडे सुट्टीला ह्याला आलतो दोंड्याचं जेवण करायला. आणि बारक्याची 9 महिने कंप्लीट झालेली गवरची लस होती, ती पण घ्यायची होती. त्यातली एक लस राहिली. बघू आता पुढच्या महिन्यात यायचं आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये. तर चला आलो आहे आपण आता घरी पोचतोच आहे. तिथंच आपण आपला ब्लॉग संपूया.
तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, बाय.